विषय बुद्धिमत्ता चाचणी गटाशी जुळणारे पद भाग 1. आज आपण या व्हिडिओमधून शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी अर्थातच इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती, त्याच पद्धतीनं प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन परीक्षा, ATS परीक्षा इत्यादी सर्व शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले काही MCQ प्रश्नावली प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गटाशी जुळणारे पद भाग 1 विषय बुद्धिमत्ता चाचणी. या घटकामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या व संख्या हे उपघटक येतात. या व्हिडिओमध्ये आपण शब्दसंग्रह या उपघटकावर काही प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये काही सारखेपणा असणाऱ्या वस्तू, भाज्या, फळे, व्यक्ती, रंग, रूप, चव, आकार, वास, वाहने, वार, महिने, ऋतू, दिशा वगैरे कोणत्याही बाबीचा या गटात समावेश असतो. 3 समान पदे दिलेली असतात. उर्वरित एक पद आपण दिलेल्या पर्यायामधून ओळखायचे असते. तर अशा पद्धतीनं आपण सारखेपणा असणारे 3 पर्याय आहेत, त्यामध्ये एक पद आपण पर्यायामधून ओळखून त्या गटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. काही प्रश्न आता पुढे दिलेले आहेत, तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला, वडील, पिता, जनक या गटात बसणारा शब्द आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. पहिला पर्याय भाई, दुसरा पर्याय माय, तिसरा पर्याय दादा आणि चौथा पर्याय बाप. आपल्या लक्षात आलेला असेलच, या ठिकाणी बाप हा शब्द वडील, पिता, जनक या गटात बसणारा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा, झरा, नाला, ओहोळ. पहिला पर्याय नळ, दुसरा पर्याय ओढा, तिसरा पर्याय समुद्र आणि चौथा पर्याय तलाव. झरा, नाला, ओहोळ या गटामध्ये बसणारा शब्द आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ओढा. वाहतं पाणी आहे, सर्व नैसर्गिक आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न तिसरा, चित्र, सावली, पृष्ठ. चौथा शब्द आपण ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 पडदा, दुसरा पर्याय पुस्तक, तिसरा पर्याय डोंगर आणि चौथा पर्याय आहे कपाट. चित्र, सावली, पृष्ठ आणि या ठिकाणी येणारा जो शब्द आहे पडदा, पर्याय क्रमांक 1 हे सर्व द्विमितीय चित्र आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 4, पेट्रोल, तेल, सरबत आणि चौथा आपण ओळखायचा आहे. पहिला पर्याय बर्फ, दुसरा पर्याय गोबर गॅस, तिसरा पर्याय दूध आणि चौथा पर्याय आहे जेली. या ठिकाणी द्रव पदार्थ आहेत सर्व, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दूध हे या गटात बसणारा शब्द आहे. प्रश्न 5वा, मेंदू, फुफ्फुसे, आतडे. पहिला पर्याय पोट, दुसरा पर्याय जठर, तिसरा पर्याय पाठ आणि चौथा पर्याय आहे छाती. तर पहा, आंतरेंद्रिय आहेत सर्व शरीराच्या आतमध्ये असलेले. मेंदू, फुफ्फुसे, आतडे आणि गटामध्ये बसणारा शब्द आहे जठर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा, उष्णता, ध्वनी, विद्युत. चौथा शब्द ओळखायचा आहे. पहिला पर्याय इस्त्री, दुसरा रेडिओ, तिसरा प्रकाश आणि चौथा पर्याय आहे पंखा. या ठिकाणी आपल्या लक्षात आला असेल, गटात बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 प्रकाश. इस्त्री, रेडिओ, पंखा ही विजेवर चालणारी साधनं आहेत, त्यामुळे गटात बसत नाहीत. प्रश्न 7वा, घोडा, बैल, हरिण. यातील पहिला पर्याय आहे गेंडा, दुसरा पर्याय वाघ, तिसरा पर्याय सिंह आणि चौथा पर्याय आहे तरस.
4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी पहिला पर्याय हे याचं उत्तर येतंय गेंडा, कारण घोडा, बैल, हरिण आणि गेंडा हे सर्व शाकाहारी प्राणी आहेत. प्रश्न 8वा, जहाज, मोटार, रेल्वे. पहिला पर्याय पायलट, दुसरा पर्याय ड्रायव्हर, तिसरा पर्याय मोटरमन आणि चौथा पर्याय आहे सायकल. तर या ठिकाणी पहा, गटात बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4 सायकल. जहाज, मोटार, रेल्वे आणि सायकल ही सर्व वाहतुकीची साधनं आहेत. प्रश्न 9वा, कमळ, शिंगाडा, जलपर्णी. चौथा ओळखायचा आहे आपल्याला. पहिला पर्याय गुलाब, दुसरा पर्याय जास्वंद, तिसरा पर्याय मोगरा आणि चौथा पर्याय आहे पानकणीस. तर या ठिकाणी पाण्यात वाढणाऱ्या सर्व वनस्पती आहेत, त्यामुळे या ठिकाणी पाण्यातील वनस्पती म्हणून पानकणीस हे या ठिकाणी गटात बसणारा शब्द आहे. प्रश्न 10वा, उकळणे, वाफवणे, तळणे. आणि पुढचा आपण ओळखायचा आहे चौथा. पहिला पर्याय घुसळणे, दुसरा पर्याय भाजणे, तिसरा पर्याय फुंकणे आणि चौथा पर्याय आहे ढवळणे. उकळणे, वाफवणे, तळणे आणि पर्याय क्रमांक 2 भाजणे हे उष्णतेशी निगडीत असलेल्या सर्व क्रिया आहेत, त्यामुळं भाजणे हे गटामध्ये बसणारा शब्द आहे. प्रश्न 11वा, ताम्रपट, शिलालेख आणि लेणी. चौथा ओळखायचा आहे आपल्याला. पहिला पर्याय कादंबरी, दुसरा पर्याय पाठ्यपुस्तक, तिसरा पर्याय बखर आणि चौथा पर्याय आहे नाटक. इतिहासाची काही लिखित साधनं आहेत, त्यामध्ये हे ताम्रपट, शिलालेख, लेणी आणि पर्याय क्रमांक 3 बखर हे गटात बसणारे शब्द आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. बिस्किट, पाव, खारी डॅश डॅश या ठिकाणचा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. पहिला पर्याय उपमा, दुसरा पर्याय केक, तिसरा पर्याय पाणीपुरी आणि चौथा पर्याय खरवस. तर पहा, या ठिकाणी बिस्किट, पाव, खारी आणि केक हे गटात बसणारे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बेकरीमध्ये तयार होतात. प्रश्न 13वा, धोतर, पायजमा, लुंगी. पुढचा ओळखा. विजार, सदरा, बंडी आणि झब्बा. तर या गटात बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 विजार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, फुलपाखरू, पतंग, भुंगा आणि चौथा आपण ओळखायचा आहे वटवाघूळ, दुसरा पर्याय चिमणा, तिसरा पर्याय काजवा आणि चौथा पर्याय आहे साळुंखी. तर पहा, या ठिकाणी कीटक आहेत सर्व. फुलपाखरू, पतंग, भुंगा आणि तिसरा पर्याय येतो या ठिकाणी काजवा. हे सर्व कीटक असल्यानं पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 15वा, भोपळा, पडवळ, तोंडली. पहिला पर्याय मेथी, दुसरा पर्याय पालक, तिसरा पर्याय शेपू आणि चौथा पर्याय आहे टोमॅटो. या ठिकाणी फळभाज्यांचा गट दिलेला आहे. भोपळा, पडवळ, तोंडली आणि पर्याय क्रमांक 4 टोमॅटो हे याचं उत्तर आहे. प्रश्न 16वा, लोणी, तूप, दही आणि चौथा ओळखायचा आहे आपण. पहिला पर्याय पनीर, दुसरा पर्याय अमूल, तिसरा पर्याय बदाम आणि चौथा पर्याय आहे वडापाव. तर पहा, या ठिकाणी दुधापासून तयार झालेले सर्व पदार्थ आहेत. लोणी, तूप, दही आणि या ठिकाणी याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1 पनीर.
प्रश्न 17वा, गंगा, महानदी, गोदावरी आणि चौथा या ठिकाणी आपण ओळखायचा आहे शब्द. पहिला पर्याय तापी, दुसरा पर्याय साबरमती, तिसरा पर्याय आहे नर्मदा आणि चौथा पर्याय आहे कावेरी. तर पहा, गंगा, महानदी आणि गोदावरी या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या आहेत, त्यामुळं कावेरी ही सुद्धा बंगालच्या उपसागरास मिळत असल्यामुळं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी याचं उत्तर आहे. प्रश्न 18वा, तुकाराम, नामदेव, चोखामेळा आणि पुढचा एक आपण ओळखायचा आहे. तानसेन, जनाबाई, कालिदास आणि चौथा पर्याय आहे वाल्मिकी. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आला असेल, गटात बसणारा शब्द आहे जनाबाई. संतांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत, तुकाराम, नामदेव आणि चोखामेळा. त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जनाबाई. प्रश्न 19वा, वृंद, भारा, चवड. चौथा शब्द आपण ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे पाडस, दुसरा पर्याय आहे छावा, तिसरा पर्याय आहे ताफा आणि चौथा पर्याय आहे गुंजारव. या ठिकाणी वृंद, भारा आणि चवड हे समूहदर्शक शब्द आहेत, त्यामुळं ताफा या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ताफा सुद्धा समूहदर्शक शब्द आहे. प्रश्न 20वा, वावर, शेत आणि शिवार. चौथा ओळखायचा आहे आपण. पहिला पर्याय मळा, दुसरा पर्याय जंगल, तिसरा पर्याय वन, चौथा पर्याय आहे अंगण. या ठिकाणी गटात बसणारा शब्द आहे मळा. समानार्थी शब्द आहेत सर्व, वावर, शेत, शिवार आणि मळा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा, बांगडी, थाळी, नाणे आणि चौथा आपण या ठिकाणी ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे पुस्तक, दुसरा पर्याय आहे पेन, तिसरा पर्याय आहे बशी आणि चौथा पर्याय आहे वही. तर पहा, हे आकारानं गोलाकार असलेल्या वस्तू आहेत सर्व, बांगडी, थाळी, नाणे आणि गटात बसणारा शब्द आहे या ठिकाणी बशी. प्रश्न 22वा, हस्त, रोहिणी, मघा. चौथा आपण ओळखायचा आहे. पहिला पर्याय शरद, दुसरा आहे ऋषभ, तिसरा आहे मेष आणि चौथा आहे स्वाती. तर या ठिकाणी नक्षत्रांची नावं आहेत हस्त, रोहिणी, मघा आणि पर्याय क्रमांक 4 स्वाती हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23वा, हिमालय, सह्याद्री, विंध्य. पुढचा ओळखायचा आहे आपण. पर्याय क्रमांक 1 कांचनगंगा, दुसरा निलगिरी, तिसरा गोदावरी आणि चौथा आहे तो रायगड. या ठिकाणी जी नावं दिलेली आहेत ती पर्वतांची नावं आहेत, त्यामुळं आपण या पर्यायातून पर्वताचं नाव शोधून काढायचं आहे. गटात बसणारा शब्द या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 2 निलगिरी. प्रश्न 24वा, नावाडी, घोडेस्वार, माहूत आणि चौथा आपण या ठिकाणी ओळखायचा आहे पर्यायातून. पहिला पर्याय वैमानिक, दुसरा पर्याय जहाज, तिसरा पर्याय आहे सायकल आणि चौथा पर्याय आहे गारुडी. तर या ठिकाणी या गटात बसणारा शब्द आहे वैमानिक, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25वा पाहूया आपण. 25वा प्रश्न, जंजिरा, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग. तर चौथा कोणता शब्द या ठिकाणी येईल ते सांगायचं आहे आपण. पर्याय क्रमांक 1 विजयदुर्ग, दुसरा देवगिरी, तिसरा रायगड आणि चौथा आहे तो नळदुर्ग. तर पहा, प्रश्नांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या सहज लक्षात आलं असेल, या ठिकाणी समुद्रातील किल्ले यांची नावं या ठिकाणी एका गटामध्ये बसणारे आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. इतरही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.